नमस्कार. मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. कधीतरी आपल्याला वाटतं ना, की आपण बिस्किट करून बघायचे का? पण मग डोळ्यासमोर विचार येतो, की नको, मग त्याला ओव्हन लागेल. शिवाय मैदा आणि साखर या गोष्टी आल्याच. मग नको, बिस्किट नको करायला. पण आपण मैद्याचा वापर न करता किंवा साखर न टाकता हेल्दी आणि टेस्टी असे कुकीज घरच्या घरी बनवू शकतो. आणि शिवाय ओव्हन नसतानासुद्धा आपण अप्पे पात्रात एकदम छान असे कुकीज घरच्या घरीच करू शकतो. लहान मुलांनाही आवडेल आणि घरी केल्यामुळे ते हायजीन तर असेलच, शिवाय टेस्टी आणि हेल्दी असे ओट्स कुकीज आपण घरच्या घरीच करूयात. तर 1 वाटी ओट्सकरिता आपल्याला अर्धी वाटी किसलेले खोबरे घ्यायचे आहे. 1 वाटी ओट्सकरिता अर्धी वाटी किसलेले खोबरे आणि पाव वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. 1, अर्धे आणि पाव असं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. मग आपण कुठल्याही वाटी किंवा कुठल्याही मेजरमेंटने आपण घेऊ शकतो. आता याची तिन्ही वस्तू एकत्र टाकून मी बारीक अशी पावडर करून घेतली. अगदी रव्यापेक्षा पण बारीक अशी आपल्याला फाईन पावडर करून घ्यायची आहे. आता आपल्याला अप्पे पात्रात कुकीज करायचे आहे. मग अप्पे पात्र स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि त्याला आपल्याला थोडे थोडे साजूक तूप लावून घ्यायचे आहे. तर याप्रमाणे सर्वित्रकडे लागेल असे आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचे. प्रत्येक होलमध्ये आपल्याला थोडे थोडे साजूक तूप टाकून याप्रमाणे सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचे. सुरुवातीलाच आपण हे लावून घ्यायचे साजूक तूप, नंतरचे कुकीज करताना आपल्याला नाही लावले तरी चालेल. आता हे पीठ आपल्याला साजूक तुपानेच मळून घ्यायचं आहे. यात थोडंसुद्धा पाणी किंवा दुधाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. तर थोडे थोडे साजूक टाकून आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. आपल्या या पिठाचा पेढा होईल इतपत आपल्याला साजूक तूप यात टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. तर अजूनही या पिठाचा गोळा होत नाही, म्हणून आणखी थोडे साजूक तूप टाकून मी हे पीठ व्यवस्थित मळून घेतले. साधारण 1 वाटी साजूक तूप आपल्याला लागतं. आता मी याचा पेढा करून बघते. तर हातावर याप्रमाणे जर पेढा झाला तर समजायचे आपले हे पीठ आता मळून झाले व्यवस्थित. आता याप्रमाणे पेढे करून आपल्याला सर्व अप्पे पात्रामध्ये हे पेढे करून याप्रमाणे सेट करायचे. ओट्समध्ये भरपूर प्रमाणात आयर्न
फायबर, मॅग्नेशियम असतं. त्याच्यामुळे डायबिटीज पेशंटलासुद्धा हे ओट्सचे बिस्किट आपण म्हणजे देऊ शकतो. शिवाय यात मैद्याचा वापर केलेला नाही आणि साखरेचा सुद्धा वापर केलेला नाही. तर त्याच्यामुळे हे ओट्स लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कुणीही खाऊ शकतं. तर याप्रमाणे मी सर्व कुकीज आप्पे पात्रामध्ये सेट केलेत. आणि याच्यावर आपल्याला थोडे थोडे आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स लावायचे, डेकोरेट करायचे, म्हणजे ते दिसायलाही चांगले दिसतात आणि खाण्यासही टेस्टी लागतात. तर इथे मी थोडे थोडे बदामचे काप लावले आणि आता मीडियम फ्लेमवर आपल्याला हे कुकीज कुक करायचे. तर याप्रमाणे झाकण ठेवायचे आणि मीडियम फ्लेमवर 10 ते 15 मिनिट आपल्याला हे कुकीज बेक करायचे. आता हे कुकीज आपले झाले असेल तर ते सलगच निघतील, म्हणून आपण जर म्हणजे त्याचा कलरच चेंज होतो. आता हे कुकीज आपले झाले नव्हते म्हणून मी परत 5 मिनिट ते बेक केले आणि 5 मिनिटानंतर बघा याचा कलर आपोआपच चेंज झाला आहे, म्हणजे ते बेक झाले व्यवस्थित. आता याला दोन्ही साईडने आपल्याला कुक करायचे नाही. बघा आपले हे सलगच निघत आहेत, म्हणजेच हे कुकीज आपले व्यवस्थित बेक झालेले आहेत. बघा याचा कलरही छान आलेला आहे आणि हे सलगच निघाले. आणि आता गरम असल्यामुळे ते थोडे थंड होऊ द्यायचे आणि नंतर ते अगदी क्रिस्पी असे होतात. बघा सगळेच कुकीज कसे व्यवस्थित सलग निघाले आणि छान असे कलर पण आलेला आहे आणि बेक झाले ते. म्हणजे ओव्हन नसेल तरीही आपण आप्पे पात्रात छान असे कुकीज घरच्या घरीच करू शकतो. तर असे हे टेस्टी आणि हेल्दी असे ओट्स कुकीज तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्की करून बघा. आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.